दाखवलेलं चित्र खोटं होतं आणि हा माणूसच बदलला. आता माणूस बदलल्यावर माझी भूमिका बदलणार, बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे, मी आधी बरं बोललो होतो आणि मग वाईट बोललो की नाही? मला जे चित्र उभं केलं माझ्यासमोर, जे खोटं चित्र उभं केलं त्यांच्या स्वतःबद्दल आणि सगळ्या गोष्टींबद्दल, जेव्हा मला खरं चित्र जेव्हा दिसलं त्याच्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली. आता पहिलं माणूस खरं, आता मी जे तुम्हाला दाखवणार, पहिलं माणूस खरं बोलतोय का जे दुसरं बोलतोय ते खरं बोलतोय? लावा. ये बारामती की रैली देख लीजिए, ऐका पूर्ण. हवा का रुख क्या है पता चल जाएगा, चाचा भतीजे का क्या होगा. कितना जनसागर दूसरी आजादी की लड़ाई लड़ रहा है, उसे यहाँ चाचा भतीजे से आजादी चाहिए. थांब रे, कुठून आवाज काढतो मला काही कळत नाही भाषणामध्ये. मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे हे काय फॅन बी नाही. मैंने कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी? मैंने उनको कहा, असं बोलतं का कोण? अधिकतम उनका समय रचनात्मक कार्यों में लगा हुआ है. आज भी कोई बारामती जाकर के देखेगा तो चारों तरफ कुछ न कुछ रचनात्मक गतिविधियों में शरद परिवार की महक आएगी. बारामती मधनं चाचा भतीजे को खत्म करना चाहिए, निकाल देना चाहिए. बारामती आज़ादी मांग रही है आणि इथं काय महक आ रही है. आता उनके काम की महक आ रही है. शायद महीने में 2-3 बार मेरी और शरदराव की बात न हुई हो, ऐसा कोई महीना नहीं गया होगा. काय करायचं सांगायचं. याचं काय करायचं? मैं व्यक्तिगत रूप से शरदराव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं. मैं गुजरात का मुख्यमंत्री था. वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं. गर्व झालं. ही माणसं आहेत. हे माझ्यावर बोलतायत. बरं, मी त्या दिवशी सगळं तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं युद्धाच्या संदर्भातलं सांगितलं. आमचे फडणवीस तेवढं सोडून त्याची उत्तर द्यायला तयार नाही कोणी. मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर द्यायला कोणी तयार नाही आहे. आमचे एक मित्र आहेत, त्यांची एक भाची होती, लहान होती जेव्हा, ती अशी लोक आले की विचारायची, एकदम लहान अशी असताना ती समोरचा माणूस म्हणायचा तुझी आई गेली घाबरून पडून. आता काही संबंध आहे का एकमेकांचा कशाचा कशाला? मी त्या दिवशी बोललो कोणते, मी विचारले कोणते प्रश्न, हे बोलतायत काय? मी जे विचारतोय, हा देश जे प्रश्न विचारतोय याची उत्तर यांच्याकडे नाहीत. गेल्या 5 वर्षामध्ये या लोकांनी या देशाची वाट लावली आणि याची उत्तरं द्यायला लागू नयेत
म्हणून हे नवीन गिमिक्स आणतायत. हे चौकीदार बिकीदार जे आहे ना चालू, हे नवीन गिमिक्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही अडकून पडा, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू नका यांना की बेरोजगारांचं काय झालं, दर वर्षाला 2 कोटी बेरोजगारांना तुम्ही रोजगार देणार होता, त्याचं काय झालं. हे सगळे विषय त्या दिवशी गुढीपाडव्याला मी बोलीनच. इतका खोटा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधी बघितलेला नाही. इतका खोटा, सगळ्यांशी खोटं बोलणारा, सगळ्या बाबतीत खोटं बोलणारा, मागे काय बोलून ठेवलंय आपण, आता पुढे काय आपण बोलतोय याचं भान नसणारा, गटारामध्ये पाईप घाला, त्यातनं जो गॅस येईल त्यातनं चहा बनवा, काय चहासाठी तो उपयोगी पडेल, इतका छोटा विचार पंतप्रधानाचा. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अल बरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, देगलू नाका, नांदेड़. नांदेड़ उर्दू न्यूज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती है.